नमस्कार. मी सचिन द्रवेकर. मित्रांनो, आपण नाना पाटेकरचा एक पिक्चर मध्यंतरी आला होता. नाव मला आठवत नाही, पण त्या पिक्चरमध्ये फार फेमस असा त्याचा डायलॉग होता. तो नाना पाटेकर म्हणायचे की "साला एक मच्छर." आता पुढचे जे शब्द आहेत ते आपण नाहीच बोललेले बरे, ते तुमच्या नक्की ध्यानात आले असतील. अ, तसाच काही विषय आजचा आपण घेऊया. अ, विषय आहे बिबट्या. याच्यामध्ये जे नाना पाटेकर म्हणाले, की "साला एक मच्छर." अ, पुढचे जे काही शब्द आहेत, तसं साले हे बिबटे पुरं अख्खं नागपूरचं हिवाळी अधिवेशन खाऊन गेले. म्हणजे ऑलरेडी 7 दिवसाचं अधिवेशन. जबकी हे 2 आठवडे, 2 महिने, 1 महिना तरी चालायला पाहिजे. म्हणजे करारानुसार जो करार झालेला आहे, किंवा आणि प्रत्येक एक ठिकाणी त्याच्यामध्ये विदर्भाचे प्रश्न प्रामुख्याने घेण्यात आले पाहिजे. विदर्भाचे जे मोठे-मोठे प्रश्न आहेत, विदर्भाचा अनुशेष आहे, जे काही आहे, इरिगेशनचे प्रश्न आहेत किंवा विदर्भ किती मागासलेला आहे, विदर्भ राज्याचा प्रश्न आहे. हे प्रश्न या हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चेत यायला पाहिजे. आधीच 7 दिवसाचं अधिवेशन करण्यात आलं. त्याच्यामध्ये शनिवार, रविवार इन्क्लूड झाला. ठीक आहे. पण या 7 दिवसाच्या अधिवेशनामध्ये प्रामुख्याने सगळ्यांच्या लक्षात काय राहिलं आणि चर्चा कोणाची झाली? त्याची चर्चा झाली तो म्हणजे बिबट्या. बरं, त्याच्यामध्ये अधिवेशन सुरू असताना एका बिबट्यानी अ, कदाचित तो अधिवेशन अटेंड करायसाठीच आला असेल. म्हणजे त्याची इच्छा होती की अधिवेशन अटेंड करून आपल्या पण काय त्याचे जे विषय आहे ते मांडावे. त्यासाठी तो आला, पण तो पारडीच्या तिकडे रस्ता भटकला असेल, म्हणून तो पारडीच्या तिकडे गेला. त्या बिबट्याला कसं ट्रँक्युलाइज करण्यात आलं, कसं त्याला जेरबंद करण्यात आलं, हे सगळं आपण आपल्या सोशल मीडियावरही बघितलेलं आहे आणि सगळ्या चॅनल्सनी पण ते कव्हर केलं. त्याच दिवशी नागपूरमध्ये अधिवेशनामध्ये एक आमदार जे होते, अ, मला वाटतं त्यांचं मी नाव विसरतोय. त्या आमदारांनी बिबट्याचा शर्ट, बिबट्याचा पूर्ण ड्रेस घालून त्यांनी विधानसभेच्या आपल्या विधान भवनाच्या प्रांगणामध्ये प्रवेश केला. ते पण एक हायलाईट करायसाठी की बिबट्याचा होणारा हल्ला किंवा बिबट्याचे जे आता जे हल्ले होतात आहे इकडे-तिकडे, म्हणजे मुख्यत्वे तिकडे नाशिकच्या त्या भागामध्ये किंवा पुण्याला, मुंबईला आणि क्वचितच विदर्भाच्या ठिकाणी, विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये. तर या विषयाला हायलाईट करण्यासाठी ते बिबट्याचा वेश घालून विधान भवनाच्या प्रांगणात आले. त्यांना विधान भवनामध्ये बिबट्याचा वेश हायलाईट करायचा, बिबट्याचा वेश घालून त्या विषय हायलाईट करायचा होता की त्यांना स्वतःला हायलाईट व्हायचं होतं, हा विषय वेगळा. याच्यावर आपण नंतर चर्चा करू शकतो. कदाचित त्यांना स्वतःलाच हायलाईट व्हायचं होतं. बिबट्याचा विषय तर राहिला दूर. त्यांनी तो जो वेश घालून सगळ्या मीडियानी त्यांना कव्हर केलं, कॅमेराने टिपलं, सोशल मीडियावर त्यांचे फोटो गेले. मी पण त्यांचं स्टेटस टाकलं होतं. मी पण असं लिहिलं होतं की लेपर्ड्स डे आउट, वन लेपर्ड ॲट पारडी, अनदर ॲट विधान भवन. खैर, त्या गोष्टी वेगळ्या. पण ह्या बिबट्यानी अख्खं विधानसभेच्या अधिवेशनामध्ये 3 ते 4 दिवस आणि सगळ्याच आमदारांचं टीका टिप्पणी ह्याच्यामध्ये खाऊन टाकली. वेगळे विषय झाले. एक त्यातल्या त्यात एक भटक्या कुत्र्यांचा पण विषय आला. भटक्या कुत्र्यांच्या विषयावर एक लक्षवेधी झाली. त्याच्यावरही प्रचंड चर्चा झाली. हा विषय मी आपल्या काल परवाच्या व्हिडिओमध्ये मांडला आहे. पण या बिबट्याच्या संदर्भामध्ये आपले वनमंत्री यांनी तर फार गणेश नाईक साहेबांनी विधान भवनामध्ये, विधानसभेमध्ये जाहीर केलं की आपण या बिबट्यांच्या काय म्हणता येईल याला,
यांचं भोजन म्हणून जवळपास 1 करोड शेळ्या आपण त्या ऊसाच्या नाशिक आणि त्या बेल्टमध्ये ऊसांच्या याच्यामध्ये सोडून देऊया. म्हणजे हे बिबटे तिकडे खातील शेळ्या आणि मस्त आरामशीर बसून भोजन करतील शेळ्यांचं आणि खाऊन पिऊन धुष्टपुष्ट होतील. पण ते शहरी भागात येणार नाहीत असं त्यांचं आकलन आहे. आता या 1 कोटी शेळ्यांपैकी किती शेळ्या तिथं पोहोचतील आणि किती शेळ्या इकडे जातील, तसं 31 डिसेंबर जवळ येतोच आहे. तर म्हणजे बघा, विचार करा. अ, त्यामध्ये त्यांचं वनमंत्र्यांचे चर्चा सुरू होती. तर तिथे आमचे बडनेराचे आमदार आमचे रवी राणा भाऊ ते उतरले मैदानात. ते म्हणाले की बिबट्यांना पाळीव प्राण्यांचा दर्जा द्या. म्हणजे ते लहानपणापासून त्यांना जर पाळलं पिल्लांपासून. त्यांनी उदाहरण दिलं बाबा आमटेंच्या याचं. बाबा आमटेंच्या जो एरिया आहे तिथे बिबटे असं. बाबा आमटेंच्या आनंदवनमध्ये बिबटे नाही आहे. प्रकाश आमटे जे आहेत बाबा आमटेंचे चिरंजीव, त्यांचा हेमल कसायला जे संपूर्ण जो लोक बिरादरी प्रकल्प आहे तिथं बिबटे आहे. पण ते बिबटा त्यांना कसं सापडले, ते अतिशय छोटे छोटे पिल्लू होते. तेव्हा त्यांच्या मातेला म्हणजे बिबट्या बिबट मेल फिमेल बिबट जी असेल तिला कोणी मारलं असेल, तर ते जे 2 पिल्लं त्यांना कोणी आणून दिले आदिवासींनी आणि त्यांनी ते तिथून पाळलं. म्हणजे दूध पाजण्यापासून त्यांना पाळलं. पण आता ते तुम्हाला पिल्लं भेटणार आहे का बिबट्यांचे? अरे हे भले भले वाईल्ड ॲनिमल आहेत ना, हे मोठे मोठे बिबटे आहे. यांना तुम्ही कसं पाळीव बनवणार? रवी राणा भाऊ, तुम्ही पण राजो म्हणजे हा विषय कशाला हे करताय? पण रवी राणांचं बोलणं झालं नाही तर तिथे आमचे एक बुलढाण्याचे संजय भाऊ गायकवाड ते उतरले मैदानात. ते म्हणतात की सगळ्या जंगलाला 12-12 फूटचं फेन्सिंग लावून टाकू, तारेचं कुंपण करा, म्हणजे बिबटी येणार नाही. अरे किती मोठं जंगल! म्हणजे मला मला तर कधी कधी आश्चर्य वाटतं की हे मोठे मोठे हायवेज पण जेव्हा बनवतात ना, आणि त्याच्यामध्ये छापून येतं, पेपरमध्ये बातम्या छापून येतात की बाबा प्राण्यांसाठी वेगळा मार्ग बनवला, प्राण्यांसाठी ब्रिज बनवले, म्हणजे या महामार्गावरून अंडरपासनी प्राणी जातील. अरे त्या प्राण्यांना का तुम्ही होर्डिंग लावणार आहे, तिथं बोर्ड लावणार आहे की साहेब अरे हिरण जे हरणं आहेत त्यांना सांगणार आहे हे बोर्ड वाचा आणि इथून जा? अरे ते नॅचरल आहे, जे नॅचरल आहे ते नॅचरल येणार. तसंच बिबट्याची जी ओरिजिनल लोकॅलिटी आहे ती वस्तींच्या आजूबाजूलाच असते. कोर जंगलामध्ये वाघ आहे. वाघांच्या एरियामध्ये बिबट जात नाही आणि बिबट्या तिथे राहत नाही. तो अशाच वस्तींच्या आजूबाजूला राहतो. आता याच्यावर एक सिरियस विषय तर आहे की यांच्या हल्ल्यांमध्ये बरेचसे नागरिक जखमी झालेले आहेत आणि काही मृत्युमुखी पण पडले आहेत. आणि हा बिबट्या आपल्या घरच्या पाळीव प्राण्यांना पण उचलून घेऊन जातो. म्हणजे विषय सिरियस आहे. पण तो अधिवेशनामध्ये 5-5 दिवस 6-6 दिवस चर्चेलायकच राहील का? कालच पुन्हा रवी राणांनी म्हटलं की आमचे एकनाथ शिंदे साहेब जे आहेत शिवसेनेचे आणि उपमुख्यमंत्री, ते वाघ आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या आजूबाजूला बिबट जाऊ शकत नाही. तिकडून दुसरी आमचे आदित्य ठाकरे यांनी डरकाळी फोडली, आम्ही तो वाघ आहोत. म्हणजे वाघ, बिबट्या, भटके कुत्रे हे हिवाळी अधिवेशनामध्ये एखाद्या प्रश्न किंवा लक्षवेधी मार्फत टाकणारे विषय आहे. पण त्याच्यावर चर्चावर चर्चा सुरू. जयंत पाटील साहेब जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आधी हे होते, प्रदेशाध्यक्ष होते,
पण मला जयंत पाटील खूप आवडतात, कारण की ते बरोबर मुद्देसूद आणि खूप मृदू भाषेत बोलतात. त्यांनी पण एक डायलॉग मारूनच दिला. ते म्हणाले, जे सरकार कुत्रे पकडू शकत नाही ते बिबट काय पकडतील. म्हणजे त्यांचा पण त्याच्यामध्ये सहभाग आला. असा बिबट कुत्री, अरे काय चालू आहे? हिवाळी अधिवेशन चालू आहे की तिथे एक प्राणी संग्रहालय बनवायचं आहे, की तिथे एक जंगल तयार करायचं आहे? विषय गंभीर आहे, हे मी मान्य करतो. त्याच्यावर चर्चाही झाली पाहिजे, त्याच्यावर तोडगेही निघाले पाहिजे. कारण की बिबट्यानी हल्ला केला तर नुकसान आमच्या सर्व लोकांचंच आहे. त्याच्यामुळे याच्यावर निर्णय तर नक्कीच झाले पाहिजे. पण तो उगाच विषय रेंगाळत चर्चा करत त्याच्यावर मुख्यत्वे मीडियाला बाईट देत. म्हणजे काल मी टी व्ही बघत असताना न्यूज 18नी फार सुंदर रिपोर्ट एक बिबट्यांवर केला, की बा म्हणजे कशाला आपण या गोष्टी याच्यावर चर्चा करतोय. मी पण कशाला चर्चा करतोय हेही मला कळत नाही. पण या बिबट्याच्या विषयानी, भटक्या कुत्र्याच्या विषयानी कुठंतरी वाघ येऊन राहिले, आणि या सगळ्या विषयामध्ये मूळ विषय जे हिवाळी अधिवेशनामध्ये चर्चेला यायला हवे होते ते आलेच नाही किंवा येत नाही आहे. उद्याचा शेवटचा दिवस असेल, आज अंतिम आठवडा प्रस्ताव येईल, उद्या अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होईल, झालं, संपलं. आमचे एक मित्र पत्रकारच आहेत, प्रवीण डबली, यांनी एक फार सुंदर लेख लिहिला, की सगळं अधिवेशन नागपुरात, हिवाळी अधिवेशन सगळं नागपुरात, सगळं पुरा मुलं काय म्हणता येईल त्याला, अधिकारी पदाधिकारी, सगळं सरकार नागपुरात, आणि उत्तर काय मिळतं की आता मुंबईला बघू. म्हणजे चर्चा, विदर्भाची चर्चा विदर्भात करून विदर्भातच त्याचा इश्यू रिझॉल्व करायचे, असा नागपूर अधिवेशनाचा टार्गेट आहे, असलं पाहिजे. पण सगळं काही इथे करायचं आणि उत्तर शेवटी कुठं, मुंबईला बघू, मुंबईला फायनल करू. फार सुंदर लेख लिहिला आहे प्रवीण डबली यांनी. त्यांनी सगळं लिहिलं आहे की इथलं अधिवेशन म्हणजे कसं, हुरडा पार्टी, नंतर गावरानी चिकन किंवा खूर, सावजी, बस यांच्या चर्चा जास्ती. आता त्याच्या संगतीला आलं बिबट्या, भटके कुत्रे, वाघ, आणि संपलं अधिवेशन. उद्या अधिवेशनाचा शेवटचा विषय आहे. पण याच्यामध्ये एकच सांगता येईल की या बिबट्या, त्याच्यामध्ये मग वनमंत्र्यांनी सांगितलेले घोषणा की शेळ्या, 1 करोड शेळ्या आम्ही जंगलात टाकू, म्हणजे बिबट्या ते खातील. म्हणजे बिबट्या, शेळ्या, भटके कुत्रे आणि काल आलेले उद्धव ठाकरे यांचा वाघ, सगळ्या प्राणीमात्रावर हे अधिवेशनचे 4-5 दिवस तसेच चालले गेले. आता मुंबईला बघा काय निर्णय होतात. तुर्तास एवढंच. धन्यवाद.